नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सर्वच क्षेत्रातील टॉप 9 न्यूज आपण पाहणार आहोत। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी आली आहे, ती म्हणजे संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी समोर हजर होणार नाहीयेत। ईडीकडून वर्षा राऊतांना चौकशीचे समन्स बजावण्यात आलेले आहेत। हजर राहण्यासाठी अधिक वेळ त्यांनी मागितलेली आहे। वर्षा राऊतांनी ईडीला तसं पत्र पाठवलंय आणि अधिकृत सूत्रांनी TV9 मराठीला ही माहिती दिलेली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गिरीश, काय सविस्तर माहिती या बातमीवर? नक्कीच वृषाली, आपण जर पाहिलं तर कालच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावर सरकारवर भाजप सरकारवरती संपूर्ण खापर फोडलं होतं। सरकार महाराष्ट्रात सरकार स्थापनेत जे आहेत त्यांना ईडीच्या नोटिसा या वारंवार पाठवल्या जातात। ईडी हा भाजपचा पोपट आहे अशा स्वरूपात त्यांनी भाष्य केलं होतं आणि कालच एक पत्र राऊत कुटुंबियांकडून ईडी ऑफिसमध्ये पोहोचलेलं आहे, ज्यामध्ये आजची जी कारवाई आहे, आजची जी चौकशी आहे त्यामध्ये ते येऊ शकत नाही अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि काही वेळ चौकशीसाठी द्या अशा स्वरूपाची मागणी सुद्धा केलेली आहे। निश्चितच ईडी आता यावर नेमकी आपली काय प्रतिक्रिया देणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ईडीच्या वतीनं अजूनही कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, त्यामुळे आता असं म्हटलं जाऊ शकतं की राऊत कुटुंबियांकडून वर्षा राऊत यांची जी चौकशी होणार आहे त्यासाठी राऊत कुटुंबियांनी काही वेळ ईडीकडून मागितलेला आहे आणि आता नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पण ईडी यावर नेमकी आपली काय प्रतिक्रिया देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अद्यापही ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाहीये, पण जी सूत्रांकडून माहिती येते त्यानुसार हेच समोर येते की राऊत कुटुंबियांनी ईडीला चौकशीला सामोरं जाण्यासाठी काही वेळ मागितलेला आहे। नक्कीच, धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।